नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो अतिशय अगदी गमतीदार भाग आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो भाग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तेव्हा आजच्या भागामध्ये आता सौमित्र जानकीला सांगतो की अगं वहिनी, दादाचं काय चाललेलं आहे हे मला चांगलेच माहिती आहे. तेव्हा आता हे ऐकून जानकीला धक्का बसतो. जानकी विचारते की काय चालले म्हणजे. तेव्हा आता सौमित्र सगळं काही सांगतो की दादा त्या माणसाला शोधण्याचा प्रयत्न करतोय की ज्याने नानांना किडनॅप केले होते, त्या गुंडाला, आणि त्याने कुणाच्या सांगण्यावरून हे सर्व केले तर त्याच्या त्या बॉसला सुद्धा दादा शोधतोय. तेव्हा मात्र जानकी खूप घाबरते. जानकी म्हणते की म्हणजे तो बॉस आहे तो का. तेव्हा अवंतिका सुद्धा तेथे असते आणि मित्रांनो ही आता भिंतीला कान देऊन ऐकणारी भामटी ऐश्वर्या मात्र आता यांचं बोलणं चोरून ऐकते. तेव्हा सौमित्र पुढे जानकीला म्हणतो की नाना आपल्या दादाला सयाजीरावावर संशय आहे. तेव्हा अवंतिका सुद्धा जानकीला म्हणते की हो ना वहिनी, अहो वेळीच तुम्ही दादाला थांबवा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दादा रागाच्या भरात काही पण करू शकतात आणि खरंच दादाच्या स्वभावाची खरंच भीती वाटते. सौमित्र म्हणतो की हो ना, म्हणजे हे बघ. तेव्हा आता जेव्हा सौमित्र दादाच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि तेथे जो काही प्रकार घडलेला आहे की ऋषिकेश दादा ऐकायला तयार नाही म्हणून हे सर्व काही आता ते जानकीला सांगतात. तेव्हा आता जानकीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की हो ना, आपल्याला वेळीच काहीतरी करावं लागेल. तो की शोध घेता घेता हे सगळं काही असं व्हायला नको की हे जे काही प्रकरण आहे त्याच्या अंगाशी येईल म्हणून. तेव्हा आता जानकीला टेन्शन येते. जानकी म्हणते की नको, असं काही व्हायला नको आणि ऋषिकेशने यामध्ये पडायलाच नको. या सगळ्यापासून ऋषिकेशने दूर राहायला हवं. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो वहिनी, मला हे सुद्धा माहिती आहे की दादा तुझ्याशी नाही बोलत, परंतु प्लीज तू एकदा तरी त्याला समजाव, तो नक्की तुझं ऐकेल. तेव्हा जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊ, मी त्यांच्याशी बोलेल. आणि तेवढ्यात ऋषिकेश आत येतो तर अवंतिका म्हणते की हो दादा आले. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो तुम्ही कुठे होतात, मी किती वेळची तुमची वाट बघते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो दादा, अरे आत्ता आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो. तेव्हा मात्र आता असे म्हटल्यानंतर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, आणि ऋषिकेश कुणाचं काहीच ऐकून न घेता तो आतमध्ये निघून जातो. त्यानंतर आता जानकी सौमित्र आणि अवंतिका या दोघांना म्हणते की थांबा, मी त्यांच्याशी बोलते. म्हणून जानकी सुद्धा ऋषिकेशच्या मागे रूममध्ये जाते. आता ऐश्वर्याने तर हे सर्व काही बघितलेलं सुद्धा असतं आणि ऐकलेलं सुद्धा असतं. तेव्हा आता ऋषिकेश रूममध्ये येतो तर जानकी त्याच्या मागे येते आणि विचारते की ऋषिकेश, हा सर्व काय प्रकार आहे, तुम्ही असे सरळ वर निघून का आलात. सौमित्र भाऊजी तुम्हाला काहीतरी सांगत होते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, मला काय सांगायचं आहे आणि काय नाही हे दुसऱ्यांनी मला सांगायची गरज नाही. मला स्वतःला काय करायचे आहे ते सर्व काही मला कळते. तेव्हा आता दुसऱ्यांनी सांगायची ती गरज नाही. तेव्हा आता जानकी म्हणते हे बघा, म्हणजे मी दुसरी कोणी आहे का. आणि हे बघा, तुम्हाला माझं ऐकायचं नसेल तर नका ऐकू, परंतु सौमित्र भाऊजींचं तरी ऐका. एकदा शांत डोक्याने सगळं काही विचार करा, ते नक्की काय म्हणतात. तुम्ही या सगळ्यामध्ये न पडलेलंच बरं राहील. हे बघा, ऑलरेडी खूप काही घडून गेलेलं आहे. तेव्हा आता ऋषिकेश खूप भडकलेला असतो. ऋषिकेश रागाने म्हणतो की हे बघ, का मी तुझं ऐकायचं आणि सौमित्राचं ऐकायचं, कारण आजकाल तू माझं काही ऐकतेस का, म्हणून मी तुझे ऐकायचे. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, मी ऐश्वर्याला घरात घेतले, त्यामुळे प्रत्येक जी काही गोष्ट आहे त्याच्याशी तुम्ही जोडणार आहात का, त्यामुळे मी तुम्हाला कसं समजावं की हे सगळं काही. तेव्हा आता ऋषिकेश ऐकायलाच तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, मला काही ऐकून घ्यायचं नाही. जे काही मला दिसते ना त्यावर मी विश्वास ठेवतो आणि मला हे स्पष्ट दिसते की एक ना एक दिवस नक्की तुझ्या या निर्णयाचा तुला पश्चाताप होईल. म्हणून काय आहे की जानकी, प्रत्येक वेळी भावनेच्या भरामध्ये घेतलेला डिसिजन हा योग्य असं होत नाही. अगं, काही चुका जर वेळीच आपण सावरल्या नाही तर वेळ सुद्धा निघून जाते. ही गोष्ट लक्षात घे जानकी. तू कदाचित आज मी जे काही म्हणतो ते तुला नाही पटणार आणि ज्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल ना तेव्हा तुला माझं म्हणणं पटेल. तेव्हा आता ऋषिकेश रागाने आपले कपडे घ्यायला जातो तर जानकी म्हणते की अहो प्लीज माझं ऐकून तरी घ्या. परंतु ऋषिकेश आता एकही गोष्ट जानकीची ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश कपाटातून कपडे घेत असतो. जानकी म्हणते की थांबा हो, मी काढून देते, परंतु ऋषिकेश नाही. अंगाला तो आता जानकीला हात सुद्धा लावून देत नसतो आणि लगेच आपले कपडे घेतो आणि बाजूला होतो. तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते की नक्की ऋषिकेशला कसं समजवायचं आणि या सर्वांपासून कसं लांब ठेवायचं हेच तिला काही कळत नसतं. आणि मी कसं तुम्हाला समजावू, अहो हे जे काही करते ना घरातल्यांच्या भल्यासाठी आणि घरासाठीच करते. कुटुंब मी एकत्र आणण्यासाठी
हे सर्व करते। एक वेळेस मी त्या ऐश्वर्याच्या चुका सहन करेल, परंतु मी तुमचा अबोला नाही सहन करू शकत। मी कसा तो सहन करू हे सर्व तुम्हाला कसं समजावू तेच आता जानकीला काही कळत नसते। त्यानंतर आता इकडे जे काही मालतीताई असतात तर त्यांचे जे काही आता हे नाटक सुरूच असतं। जेवण झाल्यानंतर विक्रमला म्हणतात की अरे मला थोडंसं मळमळतंय। तेव्हा आता विक्रांत म्हणतो तुला आवडले म्हणून तूच एवढं खाल्लंस ना। तेव्हा आता मालतीताई लगेच रागवतात, म्हणजे मी आता तुमच्या घरात मोजून मापून खायचं का? तेव्हा आता विक्रांत म्हणतो की हे बघ अगं तसे नाही, जे आपण खाल्लेलं आहे त्याला नाव ठेवू नये असं तूच सांगतेस ना, लहानपणापासून सांगतेस मला। तेव्हा मालती हसून म्हणते की हो ना, अरे ते तरी बरं लक्षात आहे रे तुझ्या लहानपणाचे। तेव्हा आता विक्रांत म्हणतो की हो ना। मालतीताईला आता लगेच आठवण होते, हो ना तू लहानपणे अगदी लालू लालू करत लाडू मागायचा। तेव्हा मात्र आता मालतीताईच्या समोर जी काही बडीशेपची बरणी आहे तर शर्वरीने तेथे ठेवलेली असते आणि ती सुद्धा आता गप्पा ऐकण्यामध्ये अगदी मग्न होते, हसते। तेव्हा आता मालतीताई रागावून म्हणतात की हे काय, बरणी येथे होती का? आणि विक्रांतला लगेच रागाने म्हणते की ह्या मुलीच्या हाताला थोडीशी सुद्धा शिस्त नाही आणि रागाने शर्वरीला म्हणते की जा, जी बरणी जेथे होती ना तेथेच ठेवू नये। लगेच आता ती बरणी उचलते आणि आत ठेवायला जाते। शर्वरीला राग येतो परंतु ती राग आवरते। तेव्हा आता मालती विक्रांतला विचारते की मी कुठे होते? तेव्हा विक्रांत म्हणतो की बडीशेपच्या बरणीवर। तेव्हा मालती हसते आणि चल असं म्हणून म्हणते, हसून म्हणते की हो रांगत राखत यायचा, अगदी दुडू यायचा आणि तुझ्या मागे धावून धावून मी मात्र चवळीची शेंग झाले। बघ ना, अरे घरामध्ये कसं गोकुळ नांदायचं, परंतु तुमच्या घरात तसं नाही ना। तेव्हा आता विक्रांत म्हणतो की आई हे बघ। तेव्हा आता मालती म्हणते की हे बघ मी इथे आले तर अशीच आले, म्हणजे एखादी जर गोड बातमी तुम्ही दिली असती तर माझ्या येण्याला सुद्धा काही अर्थ राहिला असताना। तेव्हा आता शर्वरी अगदी दाराच्या मागे उभी राहून या दोघांचं बोलणं ऐकत असते। तर मालती म्हणते की म्हणजे मी कसे अचानक आले असं तुम्हाला वाटले नसते नाही का? हो की नाही? तर विक्रांत शांत बस। तेव्हा मालती म्हणते की हो ना, मला सुद्धा असं वाटतं की काहीतरी गोड बातमी यावी, घराला डोळे लागावे, काहीतरी अशी धांदल उडावी, चोर ओटीपासून अगदी डोळे जेवणापर्यंत काळ असा भुरकुनी उडून जावा आणि मग घरामध्ये पावडर आणि काजळाचे डबे यावेत आणि त्या धुरीचा सुगंध पसरावा, असं तुला नाही का वाटत विक्रांत? विक्रांत म्हणतो की हो आई वाटते ना, आणि तसे प्रयत्न तर सुरू आहेत ना। तेव्हा लगेच आता मालतीताई म्हणतात की हो हो, म्हणूनच मी आपल्या गावातील गुरुजींना पत्रिका दाखवली। त्यावर आता विक्रांत विचारतो की कशाला? तेव्हा मालतीताई म्हणतात की कशाला म्हणजे मला या घरामध्ये नातू हवा आहे, अगदी या घराचा वंश, आणि त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की काही महिन्यातच तुमच्या या घरात बाळ येणार आहे, म्हणून तुमचे प्रयत्न तर सुरू आहेत आणि असलेच पाहिजे, पण नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मी मात्र या घरातून नाही जाणार। तेव्हा आता शर्वरीचा सुद्धा चेहरा खुलतो आणि शर्वरीला ऐकू जाण्यासाठी मात्र मालती मुद्दाम मोठ्याने बोलते की तुझ्या त्या मोठ्या घरातील बायकोला सांग की हे सर्व काही लवकरात लवकर मनावर घे आणि लवकरात लवकर या घरी बाळ यायला हवं। त्यानंतर आता इकडे सौमित्र जानकी यांचं बोलणं ऐकून आता ऐश्वर्या विचार करते आणि विचार करून ती स्वतःशी म्हणत असते, हा ऋषिकेश त्या म्हाताऱ्याच्या किडनॅपरला तर शोधायला निघाला, बहुतेक हे डॅडांना सर्व काही अगोदर माहिती असणार, त्यामुळे त्यांनी मला सावध राहण्यासाठी सांगितलं, परंतु ती दीड शहाणी जानकी जर माझ्या समोर आली तर मला खरंच राहवत नाही आणि तिची या घरातून लवकरात लवकर पाठवणी कशी करायची याचा विचार करायला हवा। आणि तेवढ्यात सारंग ऐश्वर्या असं आजीच्या आवाजात अगदी ओरडतच येतो, अगदी बसके आवाजात की ऐश्वर्या। तेव्हा आता ऐश्वर्याला वाटतं की आजी आहे, म्हणून ती म्हणते की आजी हे बघा, तुम्ही आत्ता माझ्याशी बोलायला येऊ नका, कारण माझा मूड नाही बोलण्याचा। तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो आजी नाही, मी आहे मी। तेव्हा आता ऐश्वर्या मनात म्हणते की आज जरा यानं सिद्धच केलं की हा खरंच डिफेक्टिव्ह पीस आहे म्हणून। तेव्हा आता सारंग म्हणतो की काय हो, काही तुम्ही बोललात का? तर ऐश्वर्या सुद्धा आता त्याचं सोंग आणत म्हणते की नाही, मी काहीच बोलली नाही। तर सारंग सुद्धा त्याच आवाजात बोलतो। सारंगचा आवाज बसलेला असतो, तो पूर्णपणे आता आणखीन टेन्शन मध्ये येतो, अगदी रडकुंडीला आलेला असतो आणि म्हणतो की चिडवा चिडवा, तुम्ही मला आणखीन चिडवा। खाली पण सगळे तेच करत होते। तेव्हा ऐश्वर्या अगदी हसत डोक्याला हात लावून घेते। सारंग तर बिचारा आता रडकुंडीला येऊन बेडवर बसतो आणि तो सौमित्र दादा तो जरा जास्तच करत होता। एवढा मला त्याचा राग आला। मला एक गोष्ट सांगा बरं, सौमित्र दादा माझा भाऊ आहे किंवा नाही? तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम शांत राहून हसत असते। तर सारंग पुन्हा ऐश्वर्या असं म्हणून ओरडतो। ऐश्वर्या म्हणते की हे बघा प्लीज ऐश्वर्या, अहो जरा शांत राहा, एकतर अगोदरच तुमचा घशामध्ये अगदी चिटी अडकल्यासारखं तुम्ही बोलताय, कशाला इतकं जास्त बडबड करतात, त्यापेक्षा मुद्द्याचं बोला। तेव्हा सारंग पूर्णपणे अगदी रडकुंडला येतो। ऐश्वर्याला म्हणतो की तुम्ही हे सर्व मुद्दाम करतात ना, आणि त्या सौमित्र दादाचं त्याचं सुद्धा तेच चाललं होतं। मला ना त्याचा इतका राग आलेला आहे ना, आणि कायम तर वकिली तो मोठ्या भावाची,
भावाची दादाची वकिली करत असतो आणि मला असा कायम चिडवत असतो, सतत त्याच्या पुढे मागे करत असतो आणि मला खरंच त्याचा खूप राग येतो। आणि हे बघा ना ऐश्वर्या, अहो मी लहान आहे की नाही, मग त्यांनी माझी काळजी करायला हवी आणि तो कुणाची काळजी करतो तर त्याची, मोठ्या भावाची। आता त्याला कळत नाही की तो खूप उडतोय, परंतु त्याला हे कळत नाही की हे कलियुग आहे। परंतु जेव्हा आता त्याचं आणि ऋषिकेश दादाचं भांडण होईल ना, तेव्हा त्याला कळेल की कोण सक्का आहे आणि कोण सावत्र आहे ते। तेव्हा आता सक्का आणि सावत्र आणि ऋषिकेश आणि सौमित्रमध्ये भांडण हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या डोक्यात आता एक प्रकाश पडतो, लगेच प्लॅन येतो। आता सक्का आणि सावत्र, ऋषिकेश आणि सौमित्र या दोघात भांडण आणि ऐश्वर्या इतकी खुश होते, सारंगला म्हणते की सारंग, अहो तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात, अगदी बेस्ट आहात बरं। असे म्हटल्यानंतर सारंगचा चेहरा लगेच खुलतो। सारंग म्हणतो की हो का, तर ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, अहो तुम्ही तर खूप मोठा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह केलेला आहे। म्हणजे हे बघा, अहो कधी कधी खूप वायफळ बडबड तुम्ही करतात, परंतु कधी कधी अहो खूप महत्त्वाचं सांगून जाते। तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, मी तर तेच म्हणत होतो। म्हणून सारंगची बडबड आता स्वतःची स्तुती करण्यात होत असते, परंतु ऐश्वर्याच्या दुसराच प्लॅन आलेला असतो। ऐश्वर्या मनात म्हणते की ऋषिकेश आणि सौमित्र हे कॉम्बिनेशन मी कधी मनामध्ये ट्रायच केलं नव्हतं, परंतु आता मात्र मी करून बघते। पण आता करून बघते म्हणजे डिव्हाइड आणि रूल आणि फोडा, वेगळं करा आणि मग राज्य करा। आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या सयाजीला फोन करण्यासाठी बाहेर येते आणि सारंग मात्र वेड्यासारखा स्वतःशीच बडबड करत असतो। तेवढ्यात आता सयाजीला कॉल केल्यानंतर तिकडून सयाजी विचारतो की काय ग पोरी। तेव्हा ऐश्वर्या विचारते की डॅडा, अहो तुम्ही झोपलात तर नव्हतात ना। सयाजी विचारतो ऋषिकेशने केलेल्या नुकसानाचा हिशोब करत बसलोय। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो आता हिशोब नाही करायचा, आता हिशोब चुकते करायचा। तेव्हा मात्र सयाजी विचारतो की नक्की तुला काय म्हणायचं आहे, तर ऐश्वर्या म्हणते की ऋषिकेश आणि सौमित्र या दोन घोड्यावर आता मी पैसा लावणार आहे, त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे, ऐकू का तुम्हाला। तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो ना पोरी, ऐकव ना। तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या तिचा जो काही प्लॅन आहे तो सर्व आता सयाजीला सांगते। ते ऐकून आता सयाजी खुश होतो आणि म्हणतो की खरंच तुझं डोसकं आहे की काय आहे, तुझ्या ह्या प्लॅनने ते रणदिवे कुटुंब बर्बाद तर झालंच पाहिजे। तर ऐश्वर्या म्हणते की हो ना डॅडा, होणारच, नक्कीच होईल, असे बोलून ते आता फोन ठेवते आणि वर देवाकडे बघत म्हणते की देवा, अरे आता तू सुद्धा बघत राहा की मी काय करते, कारण आता जे काही मी करणार आहे ना त्यानंतर तू सुद्धा माझ्या समोर हात जोडशील। त्यानंतर आता सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर जानकी ही किचन मध्ये स्वयंपाक सर्व नाश्ता तयार करण्याची तयारी करायला घेते। तेवढ्यात सुमित्रा येते। सुमित्रा म्हणते की जानकी सकाळी सकाळी काय, तर जानकी म्हणते की आई सगळ्या पापडांना ऊन दाखवलेला आहे आणि ओवी शाळेतून येण्या अगोदर डब्यामध्ये भरून ठेवते, नाहीतर ती कच्चे पापडच खाते आणि पोट दुखतं। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना, आणि चल जानकी अगोदर प्रसाद घे बरं। तेव्हा जानकी प्रसाद घेऊन देवाला नमस्कार करते आणि तो प्रसाद खाते आणि खुशून आईंना विचारते की आई देवळात जाऊन कसं वाटलं, तर सुमित्रा म्हणते की अगं खरंच खूप छान वाटलं ग, देवाला हात जोडून प्रार्थना केली, अगं आमच्या घरातील ती अमंगल म्हणजे अगं ती ऐश्वर्या लवकरात लवकर घराच्या बाहेर जाऊन दे। तेव्हा आता जानकी हसून म्हणते की हो ते तर देवाच्या हातात आहे आणि काही गोष्टी पण आपल्या सुद्धा हातात आहे बरं का आई। सुमित्रा म्हणते की हो ना, अगदी खरं आहे। तेव्हा आता सुमित्रा विचारते की अगं ऋषिकेश कुठे, तो सकाळीच गेलास का कामावर। तेव्हा जानकी म्हणते की नाही, अहो ते तुमच्याच खोलीमध्ये आहे, नानांशी काहीतरी बोलतात। सुमित्रा म्हणते की हो का, आणि तुझ्याशी बोलतोस ना तो कधी कधी, म्हणजे हे बघ ना अगं सारंग आणि ऐश्वर्या या दोघांना घरात घेतल्यापासून त्याचं काहीतरी बिनसलेलं आहे, तो कधीही व्यवस्थित कुणाशी बोलायला सुद्धा तयार नाही, तुझ्याशी सुद्धा नाही, आणि घरी तर तो कधी कधी वेळेवर जेवायला सुद्धा येत नसतो आणि नक्की डोक्यामध्ये काय विचार करतो माहिती नाही, आणि खरंच तो नाराज झालेला आहे का कळतच नाही की तो असं का वागतो, म्हणून त्याची खरंच मला काळजी वाटते। त्यावर आता जानकी म्हणते की हो ना आई, काळजी तर मलाच वाटते, कारण त्या ऐश्वर्याचा त्यांना खूप राग आहे आणि हल्ली त्यांच्या मनामध्ये डोक्यात काहीतरी असं विचित्र असते, त्यामुळे मला असं वाटतं की आई आपण त्यांना थोडासा वेळ द्यायला हवा आणि वेळ गेल्यानंतर ते होतील शांत। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना बरोबर आहे, तू म्हणते आणि देव करू तसेच हो, आणि तूच म्हणतेस की त्याच्या डोक्यामध्ये नक्की काहीतरी वेगळं सुरू आहे, काय झाले, काय सुरू आहे बरं त्याच्या डोक्यामध्ये। तेव्हा आता जानकी सांगते की आई नानांना ज्यांनी कोणी किडनॅप केलं होतं त्याचा शोध आता ऋषिकेश घेतात। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बाई कशाला तो ह्या भानगडीत पडतोय, म्हणून नाही म्हणजे त्याला वाटत असेल तर करून दे आणि सौमित्राची मदत घे, म्हणून त्याला आणखीन काही त्रास व्हायला नकोय म्हणून मी सांगते। तेव्हा जानकी म्हणते की आई मी तर त्यांना हे सांगेलच, परंतु ते माझं कसं ऐकते, एकतर आई ते माझ्याशी बोलत सुद्धा नाही, परंतु आई तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांना समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो प्रयत्न कर, परंतु आपलं मिशन जे आहे ना ते मात्र जानकी तू विसरू नकोस, आपलं
आपल्याला आपलं काम जोरात करायला हवं आणि सारंगला ऐश्वर्याचं खरं रूप कळायलाच हवं. त्याचे डोळे मात्र उघडलेच पाहिजे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई, आपला प्लॅन नक्की सक्सेस होईल. आई, मी आपलं मिशन विसरलेले नाही. आणि मिशन काय आहे ते? गुंडीची वाजवायची पुंगी. म्हणून दोघी आता एकमेकींच्या हातामध्ये हात देतात, एकमेकींना टाळी देतात. ऋषिकेश आता सर्व काही अगदी बारीक एकदा आठवण्यासाठी विचारत असतात की नक्की काय ते. तर नाना म्हणतात की अरे, त्यांनी माझे डोळे बांधले होते. तर ऋषिकेश विचारतो की नक्की नाना, तुम्हाला काहीतरी आठवत असेल की ते कसे दिसत होते आणि नक्की काय ते? तेव्हा नाना आता विचार करतात. नाना म्हणतात की अरे, मला तसं काही आठवत नाही, परंतु त्यांचं वय मग नक्की 25 किंवा 35 पर्यंत असेल. जास्त त्यांची उंची नव्हती, परंतु थोडीशी दाढी मात्र वाढलेली होती आणि मवाली सारखं ते आता अगदी बोलत, त्यांची भाषा वगैरे होती. परंतु ते कधीही एकमेकांशी बोलताना मात्र एकमेकांचं नाव घेऊन माझ्या समोर नाही बोलले. त्यामुळे त्यांचं नाव काय होतं हे मला खरंच माहिती नाही, सांगता येतच नाही. मला इतकंच आठवते आणि मला खरंच मी खूप विचार केला, परंतु जास्त नाही आठवत. जे काही माझ्या समोर घडले तेवढंच फक्त, कारण डोळ्यावर पट्टी होती. आणि हे बघ, तू कशाला इतकं टेन्शन घेतो? पोलीस त्यांचं जे काही आहे शोध घेतीलच ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, पोलीस तर त्यांचा शोध घेतीलच, परंतु माझ्या मनामध्ये सुद्धा एक शंका आहे, त्याचं उत्तर मी शोधतोय. तेव्हा नाना म्हणतात की शंका? आणि कसली शंका? तर ऋषिकेश म्हणतो की खरं तर बाबतीत मला संशय आहे. नाना, तुमच्या बाबतीत जे काही घडले ना, ते सगळं काही सयाजीरावानेच घडून आणले नसेल ना, असा पक्का मला संशय आहे, अगदी 100%. आणि माझा संशय हा सयाजीरावावरच आहे आणि हे सर्व मी सिद्ध करून दाखवणारच. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ ऋषिकेश, जे तू काही करशील ना, ते सगळं काही जपून कर बाबा. तो सयाजीराव पोहोचलेला आहे, सहजासहजी तो आपल्या हाताला नाही लागणार. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, मला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा नाना, मी माझ्या परीने शोध घेतच राहणार आहे आणि तो बॉस नक्की कोण आहे हे मी शोधून राहणार. त्यानंतर आता सुमित्रा शर्वरीकडे जायला निघलेली असते. मालतींची तिला भेट घ्यायची असते. तेव्हा आता जानकीने जे काही पापड वगैरे जे काही आहे ते सगळे व्यवस्थित एका पिशवीमधून भरून देऊन ती सुमित्राला त्याबद्दल सांगत असते. आणि तेवढ्यात अवंतिका साडी घेऊन आत येते आणि आई, अहो, जानकी बहिणींनी मालती काकूंसाठी साडी सुद्धा घेतलेली आहे असं. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, त्या अगदी खुश होऊन जातील. तर अवंतिका म्हणते की हो ना, आणि जानकी बहिणींनी आंब्याचा मुरंबा सुद्धा मालती काकूंना दिलेला आहे, म्हणजे कशा त्या जरा गोड होऊन जातील. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, तुम्ही दोघी अगदी थोड्याशा फाजील होत चालल्या बरं का. तेव्हा आता दोघी हसतात. सुमित्रा म्हणते की चला आता मी निघते आणि आज मात्र खूप कामं आहेत, त्यामुळे गुलाबदादा आणि सगुना नाहीत. जे काम आहेत ना घरातील सर्वांनी व्यवस्थित वाटून घ्या. आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि म्हणते की आई, तुम्ही बोलावलत का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना, अगं अगदी वेळेवरच आली तू. हे बघ, मी शर्वरीकडे जायला निघालेत आणि मी यांना तेच सांगत होते, गुलाब आणि सगुना दोघेही नाहीत, त्यामुळे घरातील काम तिघींनी सुद्धा वाटून घ्या आणि करशील ना हे सर्व काम. तेव्हा आता ऐश्वर्या हसून म्हणते की हो ना आई, करेल. अहो, त्यात काय इतकं, तुम्ही फक्त सांगा की काय काय करायचं आहे ते, मी सर्व काही करते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, अगं स्वयंपाक करायचा आहे, घराची साफसफाई करायची आहे आणि गौऱ्या सुद्धा थापायच्या आहेत, मग तू काय करशील ते सांग बरं. तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की स्वयंपाक करताना तर खूप उकडेल आणि साफसफाई केली तर अरे गॉड, अख्ख्या बंगल्याची साफसफाई करावी लागेल आणि त्यात म्हणजे कंबर तर मोडून जाईल, मग नको. आणि तिसरं काय काम होतं बरं याचा विचार करते. गौऱ्या म्हणजे मग नक्की गौऱ्या थापू का? परंतु ह्या गौऱ्या काय असतं, कारण आता तिला शेण आणि गौऱ्या काय असतं तेच माहिती नसते, परंतु तिला असं वाटतं की हे काम खरंच सोपं आहे, अगदी भाकरी केल्यासारखं सोपं असेल आणि ठीक आहे, हेच काम मी करते, कारण या घरामध्ये जर टिकायचं असेल तर मला काही दिवस चांगुलपणाचं नाटक तर करावंच लागेल. तेव्हा ऐश्वर्या विचार करत असताना जानकी सुमित्रा एकमेकींकडे बघून हसतात आणि अवंतिका सुद्धा. तेव्हा आता ऐश्वर्या हसून म्हणते की आई, अहो मी गौऱ्या आहे ना, त्या गौऱ्या करे. तेव्हा आता गौऱ्या म्हटल्यानंतर आता ह्या सगळ्यांना हसू येतं. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की तुम्ही माझ्याकडे असं का बघतात, आणि आई, मी नक्की गौऱ्या थापेल बरं का. तर अवंतिका हसून विचारते की काय जमणार आहेस का तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जमायला काय झालं, जमेल की मला. तेव्हा जानकी हसून म्हणते की हो ना, जमेल जमेल, कारण तिच्या चेहऱ्यावर जे काही कॉन्फिडन्स आहे ना, वरून कळते की हिला हे जमणार आहे म्हणून, आणि आई, तिला नक्की जमेल, तुम्ही काही काळजी करू नका बरं. त्यावर आता जानकी अवंतिकाला म्हणते की तू साफसफाई कर आणि मी स्वयंपाक करेल, चालेल ना तुला. तेव्हा अवंतिका हसून म्हणते की हो वहिनी, डन, एकदम डन. त्यावर आता जानकी म्हणते की आई, त्यामुळे आता सगळे काही काम अगदी रेडी होणार आहे, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. जानकी हातामध्ये ती पिशवी घेते आणि पिशवी घेऊन आईंना म्हणते की चला मी तुम्हाला गाडीपर्यंत सोडते, अगदी सांभाळून जा बरं का. तेव्हा आता ऐश्वर्या त्या दोघीही बाहेर गेल्यानंतर विचार करते
विचारते, एवढं काय मोठं काम आहे? म्हणजे एका हातावर हात असा देते, टाळी वाजवते, म्हणजे नक्की असे गौऱ्या थापायच्या असतील. आणि लगेच गौऱ्या रेडी होतात आणि कमरेला पदर खोचते आणि तोऱ्यात गौऱ्या थापण्यासाठी बाहेर येते. आणि तोच विचार सुरू असतो, आणि गौऱ्या थापायच्या, परंतु ह्या गौऱ्या कशा थापायच्या असतात? मला कोणी सांगणार सुद्धा नाही की गौऱ्या कशा थापायच्या असतात. त्यामुळे मी एक काम करते, मोबाईलमध्ये सर्च करते, म्हणजे मला नक्की कळेल की गौऱ्या कशा थापायच्या आहेत ते. आणि तेवढ्यात मात्र आता जानकी येते. जानकी म्हणते की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अशी ऑनलाईन शोधायची नसतात ग. काही गोष्टी ह्या अनुभवाने शिकायच्या असतात की पावसात कसं भिजायचं, बी कसं पेरायचं, म्हशीचे दूध कसे काढायचे आणि गौऱ्या कशा थापायच्या. म्हणजे पहिल्यांदा हे की सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आता आणि नानासाहेब रणदिवे यांची धाकटी सून गौऱ्या थापायला शिकणार आणि अनुभवणार सुद्धा. आणि काय ग ऐश्वर्या, येतात ना तुला गौऱ्या थापतात? ऐश्वर्या अगदी ॲटिट्यूड मध्ये म्हणते की हो हो. तर जानकी विचारते की काय ग, तुला भाकऱ्या थापता येतात ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, मी तर तोच विचार करत होते. अगदी हातावर थाप थाप करते आणि भाकरी थापण्यासारखंच असणार असे म्हणते. तेव्हा आता जानकी म्हणते आणि तिच्या हाताला धरते आणि शेणाजवळ तिला घेऊन येते. जेव्हा आता शेणात तिचे हात बुडवले जातात तेव्हा आता ऐश्वर्याला खूप किळस येते. अगदी ओकळी आल्यासारखं करते. आणि मित्रांनो, ऐश्वर्याची आता जानकीने पूर्णपणे जिरवली असते. ऐश्वर्या अगदी ओकऱ्या काढत म्हणते की हे काय आहे हे? तेव्हा जानकी मात्र हसते आणि म्हणते की काय 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 आहे? अगं, यानेच तुला गौऱ्या थापायच्या आहेत. अगं, याला शेण म्हणतात, शेण. अगं, आतापर्यंत तू माती खाल्लीस, मग आता या घरासाठी शेण खा. आणि चल चल, अगं तू गौऱ्या थापायच्या म्हणालीस ना, मग ह्याच त्या गौऱ्या असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, थापते ना, मी गौऱ्या थापते. तेव्हा हातामध्ये शेण घेते आणि त्या शेणाबरोबर अगदी काय करू आणि काही नाही असे तिला तिची अवस्था होत असते. शेण हे हातावरून त्या हातावर ती अगदी फिरवत असते. तेव्हा ऐश्वर्याने हाताचं शेण डोक्याला सुद्धा लावून घेतलेलं असतं. अगदी उलट्या तिला येत असतात. जानकीला मात्र आता ऐश्वर्याची अवस्था बघून खूप हसायला येतं. जानकी म्हणते की ऐश्वर्या, अगं आदर्श सून होण्याची ही अगदी लक्षणं आहेत आणि रणदिवेंच्या घरात तुझं स्वागत आहे बरं का. ऐश्वर्या तोंड वाकडं करते आणि अगदी चेहरा मोडून आता आपल्या हातांकडे बघत असते. जानकी मात्र आता तिची मस्त मज्जा घेत असते. त्यानंतर आता इकडे शर्वरी किचन मध्ये विक्रांतसाठी चहा बनवायला घेते. गॅस वगैरे ऑन करते, पातेले ठेवते आणि तेवढ्यात मालती येते. मालती लगेच रागाने तो गॅस बंद करते. तर शर्वरी विचारते की आई, अहो काय झाले? तेव्हा आजपासून तू चहा बंद करायचा विक्रांतसाठी नाही आणि तुझ्यासाठी सुद्धा नाही. तेव्हा शर्वरी विचारते की चहा बंद म्हणजे? आणि मी तुला सांगते हे बघ, एव्हा ना दुधाच्या बॉटलमध्ये अगदी कोमट दूध टाकण्याची वेळ आली असते. आणि शर्वरीच्या हाताला धरून म्हणते की चल बाहेर, विक्रांत बाहेर बसलेला आहे आणि तू सुद्धा बाहेर चल. आणि शर्वरीला हाताला धरून बाहेर घेऊन विक्रांत शेजारी बसायला सांगते. तेव्हा आता शर्वरी दुसऱ्या सोफ्यावर बसते. तर मालती तिच्या हाताला धरते. अगं इकडे नाही तर तिकडे त्याच्या शेजारी बस असं म्हणते. शर्वरीला मात्र आता ह्या मालतीचं काय नेमकं सुरू आहे ते काही कळत नाही. बघा, इथून पुढे मी तुम्हाला जे काही सांगते अगदी तसंच तुम्ही करायचं आणि तसे जर तुम्ही रोज केले तरच या घरामध्ये माझा नातू येईल म्हणून. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की आई, अगं काय हे? तेव्हा आता मालती म्हणते की हे बघ विक्रांत, ओरडू नकोस, मी काहीतरी तुम्हाला सांगतेस ना. आणि हे बघा, मी तुमच्या दोघांसाठी काही नियम केलेले आहेत, ते नियम तुम्हाला दोघांना पाळायचे. तेव्हा शर्वरी विचारते की नियम? आणि कसले नियम? तर मालती म्हणते की हो सांगते. इतके अधीर होऊ नकोस. पहाटे सूर्योदय होण्याच्या अगोदर शर्वरीने आंघोळ करायची आणि देवपूजा करायची आणि मगच खायचं. आणि काय खायचं ते मी सांगेल तेच खायचं. त्यामुळे आजपासून आणि आतापासूनच दोघांचा चहा बंद असेल. दोघांनी बदामाचं दूध म्हणजे प्यायचं. रोज रात्री बदाम भिजून ठेवायचे आणि रोज दोघांनी गाय आणि वासराला नमस्कार करायचा. आणि मी एक पोथी आणणार आहे आणि रोज शर्वरी ती पोथी तू शांत चित्ताने वाचायची. जमेल ना तुला हे सर्व? तेव्हा शर्वरी रागाने उठते आणि म्हणते की हे बघा आई, तुम्ही जे काही सांगतात ना ते सर्व मी ऐकलं, पण हे सर्व करून काही होत नाही. बाळ होण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात ना ते सर्व प्रयत्न आम्ही करतो. ट्रीटमेंट घ्यावी लागते, जे काही आहे ते सायंटिफिक उपाय आहे. आणि तुम्ही जे काही सांगतात ना तर लगेच मालती रागाने उठते आणि व्यर्थ आहे असं म्हणते. तेव्हा मालती आता खूपच चिडते की यासाठी मला शिकलेली सून नको होती, कारण शिकलेल्या मुली दीड शहाणे असतात, त्यांना सगळं काही येतं परंतु बाळ जन्माला घालायचं काही येत नसतं. तेव्हा विक्रांत म्हणतो की आई, तर मालती आता जोरात ओरडते की अरे 2 वर्ष झालेत, अजून घरामध्ये पाळणा हलत नाही आणि जर तुझ्या बायकोला
इतकाच राग येत असेल तर वाटेल तसे करा. अरे मी तुझ्या काळजीने सांगते की आज जर तुम्ही देवासमोर हात जोडले नाही तर देव सुद्धा तुम्हाला काही पदरात देणार नाही. तेव्हा शर्वरी म्हणते की बरं ठीक आहे, मी सगळं काही तुमचं ऐकून घेते, परंतु त्या अगोदर माझी सुद्धा बाजू तुम्ही ऐकून घ्या. मूल होण्यासाठी आम्ही डॉक्टरांना सुद्धा भेटलो आणि लवकरच आमचे रिपोर्ट सुद्धा येणार आहेत. तेव्हा आता मालती म्हणते की विक्रांत हे सर्व काय आहे आणि कसले रिपोर्ट्स, मला सांग बरं नक्की काय ते. विक्रांत म्हणतो की मूल होण्यासाठी ज्या काही टेस्ट अडचणीत येत असतील तर त्या टेस्ट आम्ही करून घेतल्या, त्याचे हे रिपोर्ट्स. मालती म्हणते की दोघांनी, तर विक्रांत म्हणतो की हो. तर मालती म्हणते की तुला टेस्ट करण्याची काय गरज होती आणि हे बघ तू तिचं ऐकू नकोस, मी तुला जे सांगते तेच ऐक. तर शर्वरी रागाने म्हणते की तुम्ही डॉक्टर आहात का. तेव्हा मालती चिडते. तर शर्वरी म्हणते की तुमचं जे काही वागणं आहे ना त्यामुळे मला मानसिक त्रास होतोय आणि बाळ होण्यासाठी मानसिक त्रास असायला नको. तेव्हा मालती डोक्याला हात लावून घेते की बापरे बापरे, म्हणजे माझ्यामुळे तुझी कोज उजत नाही का. बरं ठीक आहे, मी गावाला जाते, मग तुला बाळ होणार आहे का मला लिहून दे आणि मी आत्ताच्या आत्ता तिकीट काढते आणि गावाला जाते. तेव्हा विक्रांत दोघींना शांत राहायला सांगतो की जर कोणी बाहेर ऐकलं तर लोक काय म्हणते. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते, म्हणजे सुमित्रा आलेली असते. शर्वरी आता दरवाजा उघडायला जायला निघणार तोच लगेच मालती म्हणते की अगं तू थांब, कारण तुला मानसिक त्रास होईल. म्हणून मालती स्वतः दरवाजा उघडायला जाते. तेव्हा सुमित्रा अगदी मालतीताईंना दरवाजा उघडल्यानंतर नमस्कार घालते, परंतु मालतीचा तोरा काही अगदी वेगळाच असतो. तोऱ्यात आता ती रागाने म्हणते की हो या ना आतमध्ये. इकडे मात्र ऐश्वर्याच्या गौऱ्यात थापून होतात आणि ती आता आपले हात वगैरे नळीखाली धुत असते आणि आयुष्यात मी कधीही असं घाणकाम केलेलं नाही, काय वास आहे हा, म्हणून अगदी नाक मुरडत ती अगदी ते हातपाय वगैरे व्यवस्थित धुत असते. काही केलं तरी तिच्या हाताचा वास जात नसतो, म्हणून या घरातील माणसं इतकी मूर्ख आहेत ना, हाताचा वास जात नाही, मी काय करू, म्हणून पूर्णपणे अगदी वैतागून जाते. आणि तेवढ्यात तेथे आजी येते. आजी आता गुंडे असं म्हणते तर ऐश्वर्या जोरात ओरडते की काय आजी. तशी आजी लगेच मागे होते आणि वैतागून ऐश्वर्या म्हणते की मी आता पूर्णपणे वैतागले. आजी म्हणते की हो ना, सगळ्या बायकांनी तुझा छळ मांडलेला आहे. अगं मला माहिती आहे की शेणाचा वास जात नसतो आणि हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं, म्हणून अत्तराची बॉटल दाखवते आणि ते असं शिंपड म्हणजे अगदी सुगंधी वास येईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी आजी, खरंच मी तुमच्यावर ओरडले, अख्ख्या घरात फक्त तुम्हालाच माझी काळजी आहे आणि द्या आजी लवकर, फक्त वास येतोय हातांचा. तेव्हा आजी तिच्या हातावर अत्तर टाकते आणि ऐश्वर्या हाताला चोळून अगदी खुश होते. परंतु आता अत्तराच्या वासाने ऐश्वर्याला उलट्या व्हायला सुरुवात होते. ऐश्वर्या खुणावत विचारते की काय आहे. आजी म्हणते की अगं अत्तर आहे. हो आजी काय आहे हे, अगदी वास घ्या, म्हणून ऐश्वर्या आपले हात आजीच्या नाकासमोर धरते. अहो आजी हे गटारातील पाणी आहे. आजी म्हणते की अगं जन्नत, अगं असं बोलू नकोस, ते अत्तर आहे. तेव्हा आता ती आजीला आपल्या हातांचा वास देते. आजी म्हणते की अगं गोमूत्र आहे गोमूत्र. आजी म्हणते की हे कोणी केलं, तर ऐश्वर्या आणखीनच वैतागते. आजी तुम्ही अख्ख्या जगाला ज्ञान पाजळता आणि मग तुम्हाला गोमूत्र आणि अत्तर यातील फरक सुद्धा कळत नाही का. आणि आता आजीवरती खूप भडकते. तेव्हा जानकी येते. जानकी म्हणते की बास ऐश्वर्या, तुला लहान आणि मोठा फरक नाही कळत का. आजीने तर तुला काय मदतच केली ना. अगं कुणाशी नीट बोलायचं सोड, परंतु वयाचा तरी आदर कर. आणि जर तुला या घरामध्ये राहायचं असेल ना तर तुला या घरातील लोकांशी नीटच बोलावं लागेल आणि घरातील सर्व काम आम्ही एकत्र आणि आनंदाने करतो, हो की नाही आजी. आजी हसून हो हो करत असते. आणि तुला हे सगळं जमत नसेल तर तू घर सोडून जाऊ शकते आणि तुला कोणी थांबवणार नाही. कशाला हट्टपायी थांबतेस, आणि तू जर इथे राहिली तर तुझ्या वाटेला आणखीन प्रॉब्लेम्स वाढतील. तर ऐश्वर्या हसून म्हणते की प्रॉब्लेम्स कुणाची वाढणार आहे हे येणारा काळच ठरवेल. एक गोष्ट सांगते मी तुला की मी इथून कुठेही जाणार नाही, त्यामुळे तू असे भ्रमात राहू नको आणि ही जी आदर्श बडबड आहे ना ती बंद कर. इतका पैसा तुम्ही कमवतात आणि मला का गौऱ्या थापायला लावतात चिखलामध्ये हात घालण्यासाठी. म्हणते की अगं अख्ख्या जगाने मान्य केलेलं आहे की गोमूत्र आणि शेण किती आयुर्वेदिक आहे ते. बघ ना अगं तेच तुझ्या हाताला लागले आणि तुझे हात कसे शुद्ध झालेत ते. या हाताने मात्र आता कुठलंही वाईट काम करू नकोस, राहील ना तुझ्या लक्षात. तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की काम तर मी केलंच, त्याचे परिणाम लवकरच तुझ्या समोर येतील. तुझ्याकडून असणारी माणसं उद्या तुझ्या विरोधात उभी राहतील. असं बोलून ऐश्वर्या तोऱ्यात आत जाते. जानकी खुशून आत येते तर अवंतिका लगेच तिला घट्ट मिठी मारते आणि वहिनी अहो तुम्हाला सांगते तुम्ही जगातील बेस्ट जाऊबाई आहात, म्हणून अवंतिका जानकीचे खूप कौतुक करते. जानकी म्हणते की अगं पण मी काय केलं असं. तेव्हा अवंतिका म्हणते की ऐश्वर्या ची जी काही अवस्था केली ना ती मी आता बघून आले वहिनी, मी खरंच त्या ऐश्वर्याला शेणात हात घालायला लावलेच. तर जानकी म्हणते की मी काही केलं नाही, गौऱ्या तर तिला मनाने थापायच्या होत्या, ते काम कसं करायचं हे फक्त तिला मी दाखवून दिले. शेवटी मी शेतकऱ्याची बायको, मग प्रोत्साहन देणं ही माझं काम आहे, मग तेच मी तिला करायला सांगितलं. म्हणून दोघे आता खूप खुश होतात आणि हा भाग येथे संपतो. आता ह्या ऐश्वर्याने असा डाव साधलेला असतो की आता मात्र ऋषिकेश संपतकडे जाईल आणि संपत मात्र सौमित्राचा पत्ता देईल आणि सौमित्राने हे सर्व करण्यासाठी सांगितले होते.
होते असं मात्र आता संपत हा ऋषिकेशला सांगेल आणि तिने आता हे प्रत्येक फोटो बांधून त्या फोटोवर असा एक एक धागा बांधलेला असतो की कसं करायचं ते। जानकी आता ऋषिकेशला भेटायला येते तर ऋषिकेश जानकीला म्हणतो की तू कशाला इथे आलीस। जानकी म्हणते की ऋषिकेश काय झालं ते सांगा। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला फोन आला होता की ज्याने नानांना किडनॅप केले तर त्याचा बॉस येथे त्या माणसाला भेटायला येणार होता, त्याने मला तसा फोटो सुद्धा पाठवला होता। तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही त्याला बघितलं का, कारण तो तिकडे उभा होता आणि त्याने काळा कोट घातला होता आणि तेवढ्यात सौमित्र काळा कोट घालून त्याला सुद्धा आता कोणीतरी फोन करून तेथे बोलावून घेतलेला आहे आणि आता सौमित्र तेथे येतो। म्हणजे ऐश्वर्याने बरोबर प्लॅन करून आता या सर्वांना एकमेकांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो। तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।